अवघ्या 5 मिनिटातच बनवला आहे मी हा पनीर टिक्का मसाला। तर तुम्हालाही नंतर याची रेसिपी मी शेअर करते। त्याआधी मी देवपूजा वगैरे करून घेतली, कारण 15 दिवसाचे देव तसेच पडलेले होते, खूप सारी धूळ झाली होती आणि देवही थोडेसे काळे पडले होते, म्हणून पितांबरीने वगैरे क्लीन केलं आणि देवपूजा करून घेतली। आणि सियाची नाशी मध्ये मध्ये लुडबुड चालू होती, कारण तिला पण देवपूजा करायची होती आणि तिच्यासाठीच मला हे देव असे खिडकीमध्ये ठेवावं लागतात, कारण ती खूप ओढते आणि दिवा पोळायची भीती वाटते। त्यानंतर मस्तपैकी देवपूजा केली आणि त्यानंतर स्वयंपाक करावा म्हटलं आणि मी आज स्वयंपाकामध्ये बनवली होती पनीरची भाजी, चपाती। आणि पनीरची भाजी ना एकदम सोपी रेसिपी आहे। मी मिक्स आणलं होतं, म्हणजे पनीर टिक्का मिक्स मसाला असं भेटतं ते आणलं होतं, ते 1 पाऊच। 2 टोमॅटो कट करून घेतले, त्यानंतर तेल कढईमध्ये टाकलं आणि त्यानंतर ते टोमॅटो टाकले, थोडंसं मीठ टाकलं आणि थोडेसे शिजून घेतले। त्यानंतर ना तो दुधामध्ये जे पावडर आहे ना ती मिक्स करून घेतली, म्हणजेच पनीर टिक्काचं मिक्स करून घेतलं दुधामध्ये। त्यानंतर ते ओतून घेतलं आणि त्यालाही थोडंसं तेल सुटूनपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर तुम्ही हवं ॲड म्हणजे करू शकता तुमचे मसाले हे घरातले, आणि मी ते ॲड केले। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मीठ आणि वरून पनीर आणि बेडकी मिरची होती म्हणून ते पण टाकलं। आणि आता याच्यामध्ये ना थोडेसे नाही का मलाई टाकायची सांगितली होती, पण आपल्याकडे मलाई अवेलेबल नव्हती, तर मी दुधावरची शाळेच मिक्स करून टाकली आणि अशा पद्धतीने माझं पनीर झालं आहे रेडी। आणि त्यानंतर सियाला झोपी लावलं, मस्त की जेवण एन्जॉय केलं।